अस्सलाम वालेकुम। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से आज हमारे अल्पसंख्यक भाइयों और बहनों के साथ जो संवाद मीटिंग यहाँ पे आयोजित की है, यहाँ पे मौजूद हमारे प्रदेश के अध्यक्ष नायकोडी जी, कार्याध्यक्ष वसीम बुरहान जी, कोकण मर्केंटाइल बैंक के नाते से आपके साथ जुड़े हुए कड़वा से 4 बार यानी 20 साल नगर सेवक के नाते जिन्होंने ठाणे शहर की सेवा की, मेरे वरिष्ठ साथी नजीमुल्ला जी, जयवंत सिंह जळगावकर, अल्पसंख्यक सेल के अध्यक्ष नाजिम असवारे, सलीम भाई अनमारे, संदीप जी नाजपुरे, मुजीब भाई रुमाणे, मोहनराव मुळे, जिनका भाषण सुनकर आप सब लोग खुश हो गए, मुझे भी ज़्यादा यहाँ पे खुशी मिल गई। वो हमारे उपाध्यक्ष, मेरे फैमिली मेंबर खालिद भाई, साधना ताई बुथरे, मेरे सब महिला मंच पर बैठे हुए सब महानुभाव, पत्रकार मित्र, आए हुए मेरे सब अल्पसंख्यक समाज के साथियों, 40 साल की राजनीति में मैं सर्वधर्म समभाव शिव शाहू फुले अम्बेडकर की विचारधारा लेकर राजनीति करते आया हूँ। 23 मई 1984 में मैंने राजनीति शुरू की। अगले महीने में वो 40 साल पूरे हो जाएंगे। कांग्रेस पार्टी के तहत से मैंने काम शुरू किया। तालुका कांग्रेस का सरचिटनी जैसे कि जयवंत जी हमारे तालुका के अध्यक्ष हैं, उसके बाद तालुका कांग्रेस का अध्यक्ष, जिला यूथ कांग्रेस का अध्यक्ष, विधानसभा का चुनाव 1985 में मैंने लड़ा। बैरिस्टर अंतुल साहब, वसंतदादा पाटिल, आदरणीय पवार साहब, कई बुजुर्गों ने मुझे ऊपर बहुत एहसान किए। जिला परिषद अध्यक्ष, विधायक, राज्य मंत्री, मंत्री, कैबिनेट मंत्री, पालक मंत्री, और 5 साल आप सबके साथ से देश के संसद में जाने का मौका मुझे वहाँ पे मिल गया। जिस विचारधारा को लेकर 40 साल मैंने अपनी राजनीति चलाई, आज भी एनडीए में शामिल होने के बाद वही विचारधारा लेकर आगे चलने का मैं विश्वास आप सबको यहाँ पे दिलाना चाहता हूँ। लोगों के मन में, खास तौर पे अल्पसंख्यक समाज में गलतफहमी करने की कोशिश ज़्यादा तौर पर वहाँ पे की जाए। सारी जिंदगी जिनकी राजनीति अल्पसंख्यक समाज के खिलाफ में थी और तरह से राजनीति करने का काम जिन्होंने 40-45 उनकी राजनीति में किया, आज वो लोग मेरे बारे में सब कुछ फैलाने की कोशिश करते आए। मेरे सेकुलरिज्म में कुछ प्रश्न जिन्हें उठाते आए, जैसे कि खालिद भाई ने यहाँ पे बताया, मेरी राजनीति में मैंने वही काम किया जो आज इंडियन कॉन्स्टिट्यूशन में है। सबको लेकर, सबको साथ में लेकर, सबका विश्वास मिलाकर हमने काम करने की कोशिश की। ना मैंने कभी धर्म देखा, ना कभी जात देखी। इंसान के नाते सबके साथ जोड़ना और इनका इंसान के साथ काम करना, यही विश्वास लेकर मैं 40 साल वहाँ पे काम करते आया। जब मैं 1999 में इस इलाके का गार्डियन मिनिस्टर यानी पालक मंत्री बन गया, तभी क्या माहौल था, कैसे तरह से के लोगों के इस हालात की वहाँ थी। लेकिन 25 साल में जिस हुकूमत में मैंने काम करने का मुझे मौका मिल गया, लोगों की सेवा करने के लिए जो कुछ कर सकता वो करने की मैंने कोशिश की। 5 साल में सांसद के नाते जब मैंने काम करने का शुरू किया, मैं दिल्ली में जाने के तब एनडीए की सरकार थी, नरेंद्र मोदी साहब की वहाँ पे सरकार थी। अलग अलग योजना मैंने समझने की कोशिश की। इसमें एक योजना है माइनॉरिटी ओरिएंटेड तालुका, यानी पूरे देश में एनडीए की सरकार ने नजीब भाई उन्होंने बनाए हैं अल्पसंख्यक बहुल तालुका। मैंने ढूंढा, 2014 के बाद ये योजना इस देश में आ गई और हमारे इस कॉन्स्टिट्यूंसी में एक ही अल्पसंख्यक बहुल तालुका है, उसका नाम है मंडनगढ़। जैसे कि मैंने बताया, मंडनगढ़ में
इसी सरकार के माध्यम से, एनडीए के सरकार के माध्यम से सांसद के नाते जो मैं प्रस्ताव वहां पे भेज दिए, वो सारे प्रस्ताव को इसी सरकार ने मान्यता देकर सर्वधर्म समभाव की, सेकुलर की विचारधारा लेकर जो कुछ काम मैंने करने की जिम्मेदारी आपने मुझे ऊपर सौंपी थी, वो मैंने काम करने का वहां पे काम किया। राज्य सरकार, जैसे ही खालिद भाई ने यहाँ पे बताया, जब हम वहां विकास आघाड़ी की सरकार में आ गए, कोई भी सोच नहीं सकते थे कि शिवसेना कांग्रेस के साथ मिलती जुलती रहेगी, कांग्रेस शिवसेना के साथ अलायंस कर सकेंगे। लेकिन राजनीति में कई ऐसा बदलाव हो सकते हैं जब ऐसा करने का कंपल्सरी लोगों के साथ, पार्टी के साथ वहां पे सामने आ सकता है। उसके बाद हम एनडीए में शामिल हो गए। याकूब बाबा दरगाह जिसकी उल्लेख यहाँ पे करके दिया गया, मुझे लगता है मुजीब भाई रुमाने, हम मेरे साथी अभी हम गए थे लास्ट ईयर, 1,45,00,000 पर्यटन के माध्यम से पूरी इस तालुका के 8.5 करोड़ की राशि मैंने दी। अल्पसंख्यक विभाग, मैं आज यहाँ पे बात दिलाना चाहता हूँ, जब महाविकास आघाड़ी की सरकार थी, नवाब मलिक माइनॉरिटी के मिनिस्टर थे, कई बार अजीत दादा ने प्रस्ताव रखा था सरकार के सामने कि माइनॉरिटी डिपार्टमेंट की राशि बढ़ना चाहिए, लेकिन इजाजत नहीं मिल गई। जब दादा एनडीए के सरकार में शामिल हो गए, एकनाथ जी आज वहां पे मुख्यमंत्री हैं, देवेंद्र फडणवीस जी हमारे डिप्टी मिनिस्टर हैं, माइनॉरिटी डिपार्टमेंट की राशि 200 करोड़ के लेकर 1,000 करोड़ तो लेकर गई, और अजीत दादा ने खास तौर पर मेरे ऊपर मेहरबानी की, मुझे 13.5 करोड़ दिए, 13.5 करोड़ माइनॉरिटी के लिए 13.5 करोड़ दिए। इस कॉन्स्टिट्यूंसी में आदिति को 3.5 करोड़ अलग से दे दिए। उसके माध्यम से हमारे दफन भूमि के कंपाउंड वॉल हो, कोई समाज मंदिर हो, शादी खाना हो, इसके लिए जो कुछ निधि की आवश्यकता थी, वो ये एनडीए में शामिल होने के बाद अजीत दादा ने जो कुछ काम किया उसके मुताबिक 2010 में जब मैं शिवादन से चुन के आया, राज्य के फाइनेंस मिनिस्टर में बन गया, तब बागबांडला से लेकर बानकोट का खाड़ी का तो पुल बनाया था, लेकिन मौलाना अब्दुल कलाम आज़ाद इनके नाम से जो कुछ महामंडल है, 30 करोड़ की राशि उस वक्त थे। नवाब मलिक विधायक थे, वो मंत्रिमंडल में शामिल नहीं थे। नवाब मलिक जी ने मांग की थी सभागृह में कि तटकरे जी ये राशि बढ़ाना चाहिए। मैं दावे के साथ कहता हूं 30 करोड़ की राशि मैं 100 करोड़ तो लेके गया, वो दादा ने बढ़ाई। एमयू के सरकार में बढ़ाने की दादा ने कोशिश की, बढ़ नहीं पा गए। एनडीए में शामिल होने के बाद वो राशि अभी 800 करोड़ की हो गई, और उसको गवर्नमेंट की गाइडलाइन थी, कभी मिली नहीं थी। फर्स्ट मर्तबा, पहिली मर्तबा पहिल्यांदाच आयुष्यात मौलाना अब्दुल कलाम आझाद या आर्थिक विकास महामंडळाला राज्य सरकारने हमी दिली। या सरकारमध्ये सामील झाल्याच्या नंतर आदित्यदादांनी ती हमी दिली, त्याच्यातून आज मौलाना आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत मुस्लिम तरुण तरुणींना सुद्धा शिक्षणाचं दालन त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं पाहायला मिळू शकते। खासदार निधि मैंने 2.5 करोड़ यहाँ पे दिया है। उसके तहत जिला नियोजन मंडल के बाद में भी 5 साल में 9.5 करोड़ की राशि वहाँ पे दी है। न्यू इंडिया एजुकेशन सोसाइटी के लिए भी 25 लाख की राशि और नेशनल स्कूल के लिए भी 25 लाख की राशि देने की मैंने कोशिश की। जैसे कि खालिद भाई ने यहाँ पे बताया है, कि लोगों के साथ जुड़ना यही मेरे राजनीति का एक सिद्धांत वहां पे रह गया। आज तुम्ही आम्ही सगळेजण एकत्रितपणाने या ठिकाणी काम करतो। काम करत असताना सर्वांनाच आपलासा वाटावं, पण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असतो, ज्याच्या माध्यमातून लोकांची सेवा आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकेल। शेवटी विकासाची आवश्यकता असते। दापोली शहराला सुद्धा विकासाची आवश्यकता होती। सरकारमध्ये आम्ही सहभागी झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावर निधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना मिळालाच, परंतु योगेश कदमांच्या मार्फत सुद्धा नगरपालिकेला निधी कसा मिळता येईल याच्या वतीमध्ये सुद्धा आम्ही सगळेजण प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी करू शकत असतो। कोकण बदलायचं आहे, अनेक गोष्टीची आपल्याला पूर्तता त्या ठिकाणी त्या निमित्ताने करायची आहे। सागरी महामार्ग जर काय पूर्ण झाला तर कोकणच्या पर्यटनाच्या इतिहासामध्ये एक वेगळं दालन त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करता येईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघराज्याची कल्पना दिली। केंद्र आणि राज्य सरकार एका विचाराचे असतील, त्या माध्यमातून सुद्धा अधिक लोकांचं काम आपल्याला करता येऊ शकतं। या विचारातून सत्तेमध्ये सहभाग त्या ठिकाणी राहिला। वक्फ बोर्डाचे काही प्रश्न त्या ठिकाणी सोडवले गेले। पासपोर्ट कार्यालय मी रायगडमध्ये सुरू करू शकलो। जलदगती रेल्वेचे थांबे, कोकण रेल्वेचे अनेक प्रश्न, खेडला थांबा मिळवायचा असेल वंदे मातरमचा, अन्य काही रेल्वेचा थांबा त्या ठिकाणी मिळवायचा असेल,
खासदार म्हणून ज्या वेळेला मला काम करण्याची संधी मिळाली त्या वेळेला आपण सारं काय करू शकलो. हरणे पाच पंढरीच्या परिसरामध्ये सुद्धा भारत सरकारच्या माध्यमातून 300 कोटी रुपयाचा निधी आणत असताना या सुनील तटकरेला तुम्ही खासदार बनवलात आणि त्यांनी प्रामाणिकपणाने सेवा केली आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कसं काम करता येईल या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी काम करू शकलो. म्हणून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्या कामाचा शुभारंभ सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. आपल्या या जिल्ह्यामध्ये कोळी बांधव जसे काम करतात तसे मुस्लिम समाजामधले सुद्धा अनेक बांधव आज मच्छीमारीचा व्यवसाय त्या ठिकाणी करू शकतात. प्रचंड प्रमाणावरती आज मच्छीमाराचा व्यवसाय हाण्याच्या बंदरामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो आहे. त्या बंदराचं चित्र बदलवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारची सांगड घालत आपण त्या ठिकाणी काम करू शकतो आहोत. हे विधायक कामाची रचनात्मक कामाची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. माझ्या धर्मनिरपेक्ष विचाराच्या बद्दल केला जातो. आपल्या राष्ट्रभक्तीच्या बाबतीमध्ये अनेक वेळा विचार निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या धर्मनिरपेक्ष विचारावरती शंका निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केला जातो आहे. आनंद गीतेला सर्वजण प्रश्न विचारू शकतात. तुम्ही तर त्यांना 8 वेळा मतदान केलं. मला 2 वेळा मतदान करण्यात 14 आणि 19ला त्यांना 8 वेळेला केलं 1991 सालापासून. 2 वेळेला त्यांना केंद्रामध्ये त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली. नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली. किती विकास दापोलीच्या परिसरामध्ये ते आणू शकले. ज्या कुणबी समाजाचं नाव घेत आयुष्यभर त्यांनी निवडणुका लढवल्या. संदीप राजपुरे मोहनबुळे या ठिकाणी आज उपस्थित आहेत. राजपुरे तुमचा पक्षप्रवेश सुद्धा याच व्यासपीठावरती झाला होता. 100 वर्षापूर्वी कुणबी समाजवादी संघाची स्थापना मुंबईला झाली. अंतुले साहेबांनी त्यांना भूखंड दिला. 1980 झाली. 42 वर्ष तो भूखंड वाट बघत होता. तुम्ही मंडळी कुणबी समाजवादी संघाची मला भेटलात. अजितदादांच्याकडे आपण गेलो. 5 कोटी रुपयाचा निधी अजितदादांनी दिला. उरलेला निधी एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीसच्या सरकारने दिला. मुलींच्या परिसरामध्ये आज उभं राहिलेलं आपल्याला समाज मंदिर त्या ठिकाणी वसतिगृह पाहायला मिळू शकत आहे. समाजातल्या वेगवेगळ्या घटकासाठी आपण काम करण्याची ज्याला मानसिकता दाखवतो त्याला सर्व समाजाला सोबत घेत आपल्याला ती मानसिकता दाखवण्याची आवश्यकता असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 12 बलुतेदारांना सोबत घेऊन केली. 18 बगड जातीला सोबत घेऊन केली. सर्व धर्मियांना सोबत घेऊन त्यांनी केली. याकूब बाबाच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले असे आख्यायिका आहे. याचा अर्थ असा आहे की धर्मनिरपेक्ष विचार सर्व धर्मियांना सोबत घेत ज्यावेळेला आपण काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेरणेतून आपल्याला जर काय काम करत असेल तर सर्वांना सोबत येऊन काम करण्याची आवश्यकता असते. आज हीच गोष्ट लक्षामध्ये ठेवत अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. नायकवडी साहेब या ठिकाणी आलेत. सांगली आणि कुपवाड मिरज ते महापूर त्यांनी काम केलेलं. वसीम बुरानजी आहेत. नजीब मुल्लाजी आहेत. दीर्घकाळ ज्यावेळेला काम करण्याची मानसिकता दाखवत असतात त्यावेळेला समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून आपला सत्तेतला सहभाग त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. आणि या सत्तेतला सहभाग होत असतानाच आमच्या धर्मनिरपेक्ष विचाराशी आम्ही तडजोड करणार नाही ही भूमिका घेऊन आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो. आम्हाला कधी भारतीय जनता पक्षाने कधी आज एकनाथरावच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने तुम्ही धर्मनिरपेक्ष विचारापासून दूर व्हायचं सांगितलं नाही. सोबत घेत सबका साथ सबका विकास ही भूमिका घेत ज्यावेळेला आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची ताकद त्या ठिकाणी मिळणं अत्यंत आवश्यक ठरू शकत असते. वेगवेगळे प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असतात. वेगवेगळ्या घटनेच्या होत्यामध्ये अनेक प्रश्नचिन्ह लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असतो. आयुष्यभर एका धर्माचा तिरस्कार करणारी मंडळी आज निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्या लोकांच्या समोर एक वेगळं दूषित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यापासून आपण सर्वांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. मला विश्वास आहे सभागृहामध्ये मी आज प्रवेश करत असतानाच ज्या पद्धतीने मुस्लिम तरुणांनी घोषणा देत आणि आज सभागृहामध्ये आल्यानंतर यांच्यासारख्या बुजुर्गांनी शेर शायरी करत माझं स्थान आपल्या हृदयामध्ये कसं आहे तुमच्याबद्दलचं स्थान माझ्या हृदयामध्ये कसं आहे ही भावना या ठिकाणी दाखवल्याच्या नंतर याच विचाराची ताकद सोबत घेत आपण उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा काम करू एवढंच आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो आहे. 18 तारखेला अर्ज भरणार आहे. 7 तारखेला मतदान होणार आहे. घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वादाची शक्ती द्यायची आहे. 5 वर्षे विरोधी पक्षाच्या बाकावर बसलो सत्तेच्या बाकावरती बसत दापोलीचा चेहरा मोहरा जर का आम्ही बदलू शकलो तर आज दापोलीमधून जे काही स्थलांतर होत आहे आखाती राष्ट्रामध्ये आमचा मुस्लिम तरुण त्या ठिकाणी जातो आहे. इथेच जन्माला यायचं, इथेच लहानाचं मोठं व्हायचं, इथेच शिकायचं आणि इथेच आयुष्य गंटवायचं. या पद्धतीने भारत सरकारच्या माध्यमातून
पुढच्या कालावधीमध्ये काम करण्याची स्पष्टपणाची हमी माझ्यासारखा कार्यकर्ता आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो आहे. तुम्ही सर्वांनी मिळून निर्धार करा. आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांची ताकद या ठिकाणी मिळावी. माझी साथ आपल्या पाठीमागे ठामपणे राहील एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. खूप चांगल्या संख्येने आपण या ठिकाणी आलात, तरुणाई या ठिकाणी आली आणि आज गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न जो काय केला जातोय माझ्याबद्दल आणि आपल्या सर्वांच्या विचाराच्या बद्दल, त्याला एक तऱ्हेचं पूर्णपणाचे मूठमाती देत आपण सर्वांनी मिळून साथ करण्याचा जो काय प्रयत्न केलेला आहे त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. निवडून आल्याच्या नंतर सर्व धर्मियांच्यासाठी महायुतीचा खासदार या नात्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आणण्याच्या दृष्टीतून मी आपल्या सर्वांशी कटिबद्ध आहे एवढा विश्वास देतो. मी आपल्याला उपलब्ध राहील. करोनाच्या संकटामध्ये उपलब्ध होतो, निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला सुद्धा उपलब्ध होतो, तोक्ते चक्रीवादळाच्या वेळेला उपलब्ध होतो आणि ज्याला महापुराने तडाखा दिला महाडला, महापुराने तडाखा दिला खेडला, महापुराने तडाखा दिला चिपळूणला, आपल्या खेडच्या ग्रामीण भागामध्ये तडाखा दिला त्यावेळेला सुनील तटकरे उपलब्ध होता. आनंद गीते त्यावेळेला सुद्धा कधी दिसले नाही. लोकांच्या सेवेसाठी 24 तास आपण अनेक वेळेला बँकेमध्ये जातो आणि ATM बघतो. रात्री 12 वाजता आपल्याला पैसे लागतात, त्याला आपण ATMच्या सेवेसाठी जात असतो. जयवंत शेट्टी दापोली अर्बन बँकेमध्ये ATM सेवा सुरू केली की नाही मला माहीत नाही, पण मी सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. रात्री 12:30 वाजता सुनील तटकरे हाक मारलीत, ATM सारखा तुम्हाला 12:31ला तुमच्या सेवेला हजर असेल असा शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. आणि बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी आपण सर्वजण मिळून पुन्हा एकदा या देशाच्या राष्ट्रभक्तीसाठी, देशाला पुढे नेण्यासाठी, दापोलीला आणि आपला रायगड लोकसभा मतदारसंघाला अधिक गतिमान करण्यासाठी आपल्या सर्वांची आशीर्वादाची साथ या ठिकाणी मिळावी एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय